नमस्कार. मी सुहास वसंत जोशी पुनश्च आपलं सर्वांचं तथास्तु चॅनलमध्ये स्वागत करतो. गोचर मालिका जी आपण सुरू केलेली आहे, जी आता सध्या आपण गुरुग्रहाचा गोचर भ्रमणमध्ये जे राशी परिवर्तन होत आहे, मागचा व्हिडिओ आपण त्याच्यावर केला आणि आत्ताच्याच काळामध्ये 2 तारखेला जो गुरुचा बदल होतोय आणि तो आपल्या उच्च राशी कर्क राशीत प्रवेश करतोय, तर त्याच्या 1-2 दिवस आधी बुधदेव स्व राशी त्याची मिथुन राशी जी आहे त्याच्यामध्ये त्याचं परिवर्तन होऊन त्याचं भ्रमण सुरू होत आहे आणि एक साधारण आठवडा झाला आहे की मंगळदेव आपल्या स्वराशी मूळ त्रिकोण राशी मेष राशीमध्ये विराजमान होऊन त्याचं भ्रमण मेष राशीतून सुरू झालेलं आहे. तर हे जे 3 ग्रहयोग बनतायत, तर हे 5 जे पंच महापुरुष योग ज्योतिषमध्ये आहेत, त्यातले 3 महापुरुष योग या गोचरमध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक राशीला, प्रत्येक लग्नाला काही ना काही ब्लेसिंग्स द्यायला हे ग्रहयोग बनलेले आहेत. तर आज याच्यामध्ये मंगळदेव जेव्हा स्वराशीचा होतोय, मेष राशीमध्ये मूळ त्रिकोण राशीमध्ये तो येतोय, तर आज जेव्हा स्वराशीचा ग्रह असतो किंवा मित्र राशीमध्ये असतो किंवा उच्चीचा असतो, मूळ त्रिकोण राशीमध्ये असतो, तर तो एक नॅचरली त्याचं कार्य, त्याच्याकडे जे ॲट्रिब्यूट्स आहेत तो देण्यामध्ये तो अति सक्षम होत असतो. त्यामुळे या ग्रह गोचरमध्ये जेव्हाही कधी ग्रह स्व राशीचा होतो किंवा उच्चीचा होतो, तर त्याचा एक वेगळं महत्त्व क्रिएट होतं. आज मंगळदेव पूर्ण ग्रहांमध्ये तो सेनापती आहे, वॉरियर आहे, आज कमांडर आहे. तो आज कुठल्याही काम करायला जी एनर्जी लागते, जो एक पॅशन लागतं, ते पॅशन मंगळदेव आहे. आज भूमीचा कारक देखील मंगळदेव आहे. अँगर, ॲग्रेशन, युद्ध, वेपन्स, या सर्व गोष्टी मंगळदेवाकडे येतात. मंगळदेव ब्लडचा देखील कारक आहे. मंगळदेवावरून आपल्याला आपली लिनिएज देखील बघता येतं, आपलं DNA काय आहे रक्तातलं हे आपल्याला कळतं. आज दुसऱ्यांसाठी आपला स्वतःचा जीव गेला तरी बेहत्तर, पण आपलं कार्य पूर्ण करणं, दुसऱ्याची रक्षण करणं, हे या वॉरियरचं, हे या मंगळदेवाचं मेन ठळक ॲट्रिब्यूट. ज्यांचा मंगळ उच्चीचा असतो ते सेनामध्ये, आपल्या मिलिटरीमध्ये, पोलीस भरतीमध्ये हे प्राबल्याने मंगळ ज्यांचा प्रभुत्व असलेला कुंडलीत आहे, हे लोक साधारण आपल्याला या सेगमेंटमध्ये कार्यरत असताना दिसतात. आज जमिनीमध्ये मोठ्या प्रकारावर ज्यांचे लाभ होत आहेत, जे प्लॉटिंगच्या बिझनेसमध्ये आहेत, जे जमिनीच्या रिलेटेड रिअल इस्टेटचं काम करतायत, त्यांच्या कुंडलीत देखील आज मंगळदेव जेव्हा पॉवरफुल पोझिशनला आहे, तेव्हाच ते लोक त्याच्या या भूमीमधून त्यांना लाभ नक्कीच मिळवता येतो. आज गुरुदेव ज्याच्यावर आपण नुकताच आता व्हिडिओ केला आहे, तर ते एक विजडमचा कारक आहे, सतसत विवेक बुद्धी आहे, आपला धर्म आहे, आपली मॉरॅलिटी आहे, आपला प्रिन्सिपल्स आहेत. तर या गोष्टी आज गुरुदेव जेव्हा उच्चीचे होत आहेत, तर या गोष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये जागृत होणार आहेत आणि लोक विजडमने, बुद्धिमत्तेचा विचार करून आज संपूर्ण समाज, कारण 4थं घर कर्क राशी हे समाजाला देखील दाखवतं, तर संपूर्ण समाजाला काय गोष्टी उपयोगाच्या आहेत या गोष्टींवर भर दिला जाईल. आणि याच्यामध्ये आज आपल्या जो बुधदेव आहे हा स्वराशीचा होतोय, मिथुन राशीत येतोय. मिथुन रास ही कम्युनिकेशनची रास आहे. आज बुधदेव हा एक मिडलमॅनचं काम करतो. आज हा ट्रेडर आहे, बनिया आहे, पूर्णपणे प्रभुत्व असलेलं आपल्या वाक्पटू आपण ज्यांना म्हणू, ते हे बुधदेव दाखवतोय. तर हे जे काही युद्ध सुरू आहे याच्यामध्ये काही मध्यस्थी, काही लोकांची, कारण मध्यस्थीची भूमिका बुधग्रह निभवतो आणि तो स्वराशीचा होतोय आणि कम्युनिकेशनच्या राशीत होतोय. तर कम्युनिकेशन, संवाद सुरू होतील. याच्यामध्ये काही ना काही डील होऊ शकते, काही कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतो आणि युद्धाची तीव्रता कमी होताना आपण बघू. स्वराशीचा मंगळ जोपर्यंत आहे तोपर्यंत अचानकपणे अँगर वाढून किंवा काही बोलण्यातून काही चिंगारी, काही वाद विवाद वाढला आणि अचानकपणे युद्धाचा प्रकोप आपल्याला बघू दिसेल. पण तो थोड्या काळापुरता आहे. जेव्हा गुरुदेवाचं आता हे भ्रमण मोठं आहे, तर इथे विजडम जागृत होऊन आज
विश्वमध्ये काही शांती प्रस्थापित होण्याचे शुभ संकेत हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहे. आज गुरुदेव हा धर्माला दाखवतो, हा आपल्या रिलिजनला दाखवतो, हा धर्माप्रतीची आस्था आपल्यामध्ये किती आहे हे देखील दाखवतो. तर आता सध्याच्या काळामध्ये हे जे नवीन नवसंवत सुरू झालंय याच्यामध्ये गुरुदेव हे या वर्षीचे राजा आहेत आणि मंगळदेव महामंत्री आहेत. तर इथे आपल्याला धार्मिक उच्छाद होण्याचे काही संकेत विश्वभरामध्ये दाखवत आहे. आपला देश असेल, आपलं राज्य असेल, आपला जिल्हा असेल किंवा संपूर्ण जग इकडे धर्मावरून, धर्माच्या कट्टरतेवरून काही ना काही वादविवाद आणि गोंधळ होताना आपण बघू शकतोय. पण सध्याची ही जी काय परिस्थिती आहे याच्यामध्ये विजडम डेव्हलप होत आहे, सतसत विवेक बुद्धीने लोक काम करणार आहेत. तर इथे जे धर्मगुरू आहेत यांचा एक मोठा रोल आहे. यांनी काही गोष्टी जे कारण ते बोलणार आहेत, कारण त्यांना मानणारे अनुयायी एक लाखोच्या करोडोंच्या संख्येमध्ये असतात, तर त्यांनी निश्चितपणे जेही ते बोलतील ते समाजासाठी हिताचं असेल, समाजाच्या कल्याणासाठी ते बोलतायत, या गोष्टीकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आज गुरुदेव सुखाला दाखवतो. गुरुदेव चतुर्थ स्थानामध्ये जे उच्चीचा होतोय, तर बहुतांश लोकांना मातेचं सुख मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे, मातेचा पाठिंबा मिळणार आहे त्यांच्या कार्यामध्ये. आज आनंदाचा अनुभूती या 5-6 महिन्याचं जे गोचर प्रमाण आहे याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला याचा अनुभव येणार आहे. बुधदेव हा वाक्पटू आहे, वाक चौतर्य त्याच्याकडे आहे. कम्युनिकेशनच्या राशीत स्वराशीमध्ये बुधदेवाचं गोचर प्रमाण सुरू होत आहे. तिथे गुरुदेव विराजमान आहेत आणि 2 तारखेला ते राशी परिवर्तन करणार आहेत. आणि शुक्रदेव काही दिवस बुधदेवाबरोबर तिथेच विराजमान असणार आहेत. आणि बुध शुक्राची युती, दोघं अगदी घनिष्ठ मित्र आहेत. बुध विष्णू आहे, शुक्र महालक्ष्मी आहे. तर हा लक्ष्मीनारायण राजयोग हा देखील या काळात बनत आहे. हे जे 3 पंचमहापुरुष योग बनलेले आहेत राजयोग, त्याच्याबरोबर बुध शुक्राची युतीचा लक्ष्मीनारायण राजयोग देखील या काळात घडत आहे. तर इथे बोलण्यामुळे, इथे संवादामुळे भरपूर लोकांना आपल्या व्यापारात ते लोक काही मोठे डील्स क्रॅक करू शकतात, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकतात, ज्याच्यामधून त्यांचं नाव, नेम, फेम, प्रेस्टीज, स्टेटस आणि धन या सर्व गोष्टींची वृद्धी मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला बघता येईल. 12 लग्नांवर याचा खूप चांगला इम्पॅक्ट पडणार आहे. कुठल्या राशी लग्नासाठी काय घेऊन आलेलं आहे हे पंचपुरुष महाराजयोग आपण विस्तृतपणे बघूयात. फक्त गोचरची जी काय मालिका आपण बनवतोय आणि याच्यामध्ये जे काही ग्रहांचे भ्रमण वरून आपण राशी भविष्य सांगण्याचा जो प्रयत्न करतो, तर मला श्रोतांना जे काही ज्यांच्या ज्योतिषवर विश्वास आहे आणि जे आपले श्रोतागण आहेत यांना एक मला सांगायचं आहे की हे जे काय आपण राशी भविष्य, राशीफळ आपण सांगण्याचा प्रयत्न करतो गोचरप्रमाणे, तर तो एक ढोबळ, त्याचा एक प्रिडिक्शनचा एक मार्ग आहे. आणि आपण एक आज आपण 600 कोटीची लोकसंख्या अख्ख्या जगात आहे आणि एकूण 12 राशी आहेत. तर साधारण 70-80 कोटी लोक एकाच राशीची आहेत. तर इथे जो काही राशी भविष्य आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, जे बदल होत आहेत युनिव्हर्समध्ये, तर ते तुम्हाला 100% ॲप्लिकेबल होतील असं नाही आहे. कारण आपली कुंडली, लग्न कुंडलीच्या वेळेस जे ग्रह जिथे विराजमान होते आणि आता गोचरमधून जे ग्रह आपले भ्रमण करतायत, तर कुठला ग्रह कुठल्या राशीत कुठला तिथे विराजमान असलेला ग्रह आहे त्याला तो टच करणार आहे आणि त्याचे इम्पॅक्ट्स खूप वेगळे बदलत जातात. त्यामुळे याच्यामध्ये एक 25-30% हे निश्चितपणे या जे आपण गोचर भ्रमणमधून जे राशीफळ सांगतो, तर आपल्याला त्याचं फलित आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्याला होताना दिसेल. पण याचं 50%च्या पुढे याच्यातले जे काही शुभता आणि जे काही राजयोग ज्याच्याबद्दल आपण सांगतो, तर ते मुळात तुमच्या कुंडलीत आहेत का नाही, तो ग्रह कुठल्या परिस्थितीत तुमच्या मूळ जन्माच्या वेळेस होता, त्याच्यावर सर्व पुढचे जे प्रिडिक्शन्स असतात, पुढची जी फळं असतात ही बदलतात. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जोही ग्रह बदल होतोय तर त्याचा काही ना काही इम्पॅक्ट प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक राशीवर पडतोय. तर त्याला शुभ कसा करू शकतो आपण आणि त्याची तीव्रता
आपल्याला जी वाढवायची आहे, शुभत्व वाढवायचं आहे, तर त्याच्यासाठीचे उपाय आणि त्याची नकारात्मक ऊर्जा समजा आता काही येणार आहे तर त्याची नकारात्मकतेची तीव्रता कशी कमी करू शकतो याच्यासाठी निश्चित आपण जे उपाय सांगतो त्याचा उपयोग प्रत्येक राशी लग्नाच्या व्यक्तीला निश्चित होऊ शकतो. तर आता आपण बघूयात 12 राशींवर या पंचमहापुरुष राजयोगाचा काय परिणाम आपल्याला दिसणार आहे. राशी मालिकेतील दशम रास मकर रास. आज मकर राशीचा मालक हा मीन राशीतून भ्रमण करतोय, तृतीय स्थानातून भ्रमण करतोय, तर तिथे तो पराक्रमापासून रोखत होता. हे भ्रमण खरं म्हणजे चांगलं पकडलं जातं. बहुतेक ग्रंथामध्ये शनिदेवाचं तृतीयचं भ्रमण हे निश्चित शुभफलदायी असतं. पण इथे थोडंसं व्यक्तीला तो आल्यावर सुरुवातीच्या काही काळामध्ये पराक्रम एफर्ट्स घेण्यापासून तो रोखतो. तो आळस माणसामध्ये जास्त भरत असतो. पण आता ते गुरुदेवाचं भ्रमण उच्च राशीतून त्याच्या सुरू होत आहे, तुमच्या सप्तम स्थानातून मकर राशी मकर लग्नाच्या येथून होत आहे, तर तिथे तो लग्नाला बघणार आहे, लाभाला बघणार आहे आणि तृतीय स्थानाला बघणार आहे. आणि गुरुदेव जिथेही बघतो तिथे तो शुभ फळ त्याची आशीर्वाद संपूर्णपणे व्यक्तीला देत असतो. तर तृतीय स्थानातून जे काय शनिदेव आपल्याला पराक्रमापासून रोखत होता तिथे आता स्वराशी दृष्ट सप्तम स्थानातून गुरुदेवाची पडणार आहे. उच्चचा गुरुदेव कर्क राशीतल्या गुरुदेवाची ती स्वराशी दृष्ट पडते. तर याचे दैदिप्यमान रिझल्ट्स मकर राशीसाठी होणार आहेत. मकर रास आता जेही कार्य करणार आहे, जेही एफर्ट्स घेणार आहे, जेही पराक्रम करणार आहेत त्याच्यामध्ये त्यांना गुरुदेवाची संपूर्ण कृपा त्यांच्या कार्याला मिळणार आहे. त्याच्यामधून त्यांना भाग्याची वृद्धी होणार आहे. त्यांचे प्रत्येक कार्यतून त्यांना एक मोठं नाव, वैभव, पैसे हे या काळात निश्चितपणे ते मिळवू शकतात. आज सप्तम स्थानात जेव्हा गुरुदेवाचं भ्रमण सुरू होत आहे तर ते व्यापार स्थान आहे. तर व्यापारामधून मोठं एक्सपान्शन व्यापाराला मिळू शकतं. व्यापार तुमचा संपूर्ण जगभर पोचू शकतो असे हे ग्रहयोग आपल्याला दाखवत आहेत. आज वैवाहिक जीवनामध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये काही त्रास होते, काही प्रॉब्लेम सुरू होते, तर ते देखील संपुष्टात येण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. हे जे गोचर भ्रमण आज 3 ग्रह जे स्वराशी, उच्च राशी, मूळ त्रिकोण राशीमध्ये जे भ्रमण करून जे योग बनवत आहेत, तर त्याच्यात दुसरा ग्रह बुधदेव जे स्वराशी मिथुन राशीतून भ्रमण सुरू करणारे. मिथुन रास ही मकर रास आणि मकर लग्नासाठी षष्ठ स्थानात येते. तर षष्ठ स्थान हे आपल्या लिटिगेशन्सला दाखवतं, रोग, ऋण, रिपू, शत्रूला दाखवत आहे. तर तिथे स्वराशीचा प्लॅनेट जेव्हा येतोय तर हा विपरीत राजयोग तर बनवतोच आहे, पण याची बुधदेवाची दुसरी रास कन्या रास ही तुमच्या मकर राशी मकर लग्नासाठी भाग्यात येते. तो भाग्यशाचं स्वराशीचं भ्रमण षष्ठ स्थानातून होतोय. तर हे शत्रूंचा नायनाट करणारा हे भ्रमण दाखवत आहे. तुमचे जे काही लिटिगेशन सुरू होते, काही कॉम्पिटिशन सुरू होते, तिथे विजय आपल्याला निश्चित मिळणार आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा काही इश्यू होता तर तो सॉल्व्ह होताना आपल्याला दिसत आहे. कारण शुक्रदेव पहिलंच तिथे विराजमान आहेत. शुक्रदेव हा मकर राशीसाठी एक पारसमणीचं काम करणारा योगकारक प्लॅनेट आहे. आणि बुध आणि शुक्र हे दोघं अतिमित्र आहेत. तर बुध शुक्र हे लक्ष्मीनारायण राजयोग बनवताना आपल्याला षष्ठ स्थानात दिसत आहेत. तुमची जॉब करत असाल तर जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळणं, जॉबमध्ये तुमचं काही दैदिप्यमान कार्य तुमच्या हातून घडणं, ज्याच्यासाठी तुम्हाला फॅसिलिटेशन मिळू शकतं वरिष्ठांकडून, असे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. या काळामध्ये तुम्ही आपले कर्ज, जुने काही कर्ज होते ते संपुष्टात आणू शकता. तुम्हाला काही आजार सुरू होते तर त्याच्यामध्ये चांगले उपचार मिळताना देखील आपल्याला या काळात या भ्रमणामध्ये हा लाभ आपल्याला मिळताना दिसत आहे. मंगळदेव हा चतुर्थ स्थान आणि लाभ स्थान याचा मालक बनतो मकर राशी मकर लग्नामध्ये. आणि तो चतुर्थ स्थानामध्ये त्याचं गोचर भ्रमण आता सुरू होत आहे. तर मातेला काही आजार सुरू होते तर ते संपुष्टात येतील. मातेच्या हेल्थमध्ये चांगली रिकव्हरी आपण बघू शकता. भूमी, भवन, वाहन या रिलेटेड तुमचं काही कार्य आहे, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही खरेदी विक्रीचं कार्य करताय तर इथे तुम्हाला मोठे लाभ होताना दिसत आहेत. तुम्ही स्वतः काही खरेदी विक्री प्रॉपर्टीची करू शकता. तुम्ही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ शकताय. याच्यामध्ये तुमचा जो फ्रेंड सर्कल आहे, तुमचं सोशल नेटवर्क आहे, त्यांच्याकडून देखील
तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ होताना दिसत आहे. तर मंगळदेवाची शुभफळ मिळवण्यासाठी तुम्ही मंगळवारच्या दिवशी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या ओव्हरऑल एक समाजात तुम्ही काही छोटे मोठे कारणासाठी तुम्ही मिठाईचं दान करणं. तुम्ही मंगळवारच्या दिवशी हनुमंताच्या देवळामध्ये तुम्ही त्याचं दर्शन घ्या, हनुमान चालिसाचं पठण करा आणि त्याच्या समोर कुठली ना कुठली मिठाईचं तुम्ही भोग लावा आणि त्याचा वाटप नैवेद्य म्हणून तिथे करा. यांनी मंगळदेवाची संपूर्ण शुभफळं आपल्याला मिळू शकतात. तुम्हाला हनुमान चालिसाचं देखील पठण खूप शुभफलदायी ठरू शकतं. आज बुध देवासाठी तुम्ही पक्ष्यांची सेवा करणं, तुम्ही कृष्णदेवाचं नामस्मरण करणं, ओम क्लीम कृष्णाय नमः याचा मंत्रजाप करणं खूप शुभफलदायी तुम्हाला या काळात ठरू शकतं. आणि गुरुदेवासाठी तुम्हाला बेसननी बनलेल्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत. तुम्हाला चणा डाळाचं दान करायचं, तुम्हाला गौमातेला केळी तुम्ही बुधवारच्या दिवशी खाऊ घालू शकता आणि गुरुदेवाचे संपूर्ण शुभफळं तुम्ही या काळात निश्चित मिळवू शकता. राशी मालिकेतील 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीचा आज शेवटचा टप्पा 7.5चा सुरू आहे. आज सुरुवातीला जो काही काळ त्यांनी काढला 5 वर्षाचा, तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त त्रास या मीन राशीतून जे शनिदेवाचं भ्रमण सुरू झालं तर त्याच्यामध्ये त्यांना जाणवत होता. पण आता त्यांना त्यांचा लाभेश आणि धनेश म्हणजे 2 इन्कम हाऊसचा मालक गुरुदेव हा उच्च राशीतून त्याच्या भ्रमण सुरू करतोय आणि शनिदेव जे मीन राशीतून त्याचं धनस्थानातून भ्रमण आहे तिथे त्याची स्वराशी दृष्ट या उच्च गुरुदेवाची पडणार आहे. आणि शनिदेव जो काही त्रास देत होता, कुटुंबात विवाद लावत होता, पैशाच्या अडचणी निर्माण करत होता, बँक बॅलन्स कुठेतरी अडचणीत आलेला होता, तर इथे या सगळ्या गोष्टींमधून आता शुभता आपल्याला मिळणार आहे. गुरुदेवाची जी दृष्ट पडते तर बँक बॅलन्स मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. घरात जे काही वादविवाद होते ते संपुष्टात येण्याचे योग हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. आज लाभ आणि धन याचा मालक 6ष्ठ स्थानातून उच्च होऊन तो भ्रमण करतोय, तर इथे आपल्याला 6ष्ठ स्थान हे सेवाला दाखवतं. तर इथे आपण सेवा देऊन आपल्या समाजाला, काही ना काही शोषित वर्गाला तुम्ही सेवा देताय, काम करताय, तुम्ही एखाद्या धर्मस्थानात काही सेवा देताय, तर या कार्य करून तुम्ही धनाची वृद्धी करू शकता, तुम्ही लाभाची वृद्धी निश्चितपणे करू शकता. आज जो बुधदेवाचं जे भ्रमण आहे तर बुधदेव आज तुमच्या 2 खूप महत्वाचे आज घरांना ओन करतो. पंचम स्थान जिथे मिथुन रास येते तिथे त्याचं स्वराशीचं भ्रमण सुरू होतंय. मिथुन रास ही पूर्व पुण्याईला, संततीला दर्शवते, आपल्या शिक्षणाला दर्शवते, आपण ज्या शाळेत शिकायला जात होतो त्याला दर्शवते. तर इथे बुध देव हा टीनेजर्स, लहान मुलांना दर्शवणारा प्लॅनेट आहे. तर तुमच्या जवळपास एखादं शाळा आहे, तिथे लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहे, तर तिथे तुम्ही त्या मुलांसाठी काही ना काही तुम्ही त्यांना चॉकलेट्स असतील किंवा त्यांना आवडणाऱ्या कुठलीही गोष्टी खाण्यापिण्याच्या ते तुम्ही त्यांना डोनेट करून या गोचर भ्रमणाची संपूर्ण शुभफळं तुम्ही निश्चित मिळवू शकता. आज पंचम स्थानातून बुधदेवाचं दृष्ट लाभ स्थानावर पडणार आहे, तर लाभाची अफाट वृद्धी होताना या काळात आपल्याला दिसणार आहे. मंगळदेव आपल्या प्रोफेशन स्थान 10म स्थानाचा मालक आहे. आपलं ओव्हरऑल स्टेटस, आपलं नेम, फेम हे काय लेवलला आपल्याला आयुष्यात मिळू शकतं हे 10म स्थान दर्शवतं. त्या स्थानात तिथे वृश्चिक रास येते आणि 3य स्थान पराक्रमाचं स्थान इथे मेष रास येते. तर 3य स्थानातून आज जेही पापी ग्रह आहेत, क्रूर ग्रह आहेत, यांचं भ्रमण खूप शुभ फलदायी पकडलं जातं. तर मंगळदेव सारखा ऍक्शन ओरिएंटेड प्लॅनेट हा 3य स्थान ऍक्शनच्या स्थानात येतोय, पराक्रमाच्या स्थानात येतोय. तर या काळामध्ये तुम्ही जेही ऍक्शन्स घेणार आहे, जे पराक्रम तुम्ही करणार आहे, एफर्ट्स घेणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होणार आहे. तुमच्या स्टेटसमध्ये वाढ होणार आहे, तुमच्या प्रोफेशनमध्ये वाढ होणार आहे. हे शुभ संकेत हे गोचर भ्रमण आपल्याला दाखवत आहे. आज जो काही हे भ्रमण जसं जसं वाढत जाईल तर आपल्या व्यवसायाच्या रिलेटेड जे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा काही आपल्यावर कुरघोडी करणारे काही हितशत्रू आहेत ते यांच्यावर संपूर्ण विजय या काळात तुम्ही निश्चित मिळवू शकता. या काळामध्ये तुम्ही आपल्या शेजारच्यांचा
तुम्ही काही मिठाईचं दान करताय मंगळवारच्या दिवशी, मंदिरामध्ये हनुमंताच्या तुम्ही मिठाईचा भोग लावताय आणि त्याला नैवेद्य म्हणून वाटप करताय, ओम हम हनुमते नमः याचा मंत्र जाप तुम्ही करताय, हनुमान चालिसाचं पठण करताय, या गोष्टींनी निश्चित आपल्याला मंगळदेवाच्या या भ्रमणाची संपूर्ण शुभफळ निश्चित मिळतील. राशी मालिकेतील शेवटची रास आज मीन राशीला जे आत्ताची सिच्युएशन 7.5चा मधला टप्पा जो सुरू आहे, तर खूप जास्ती त्रास आज गेले 3-4 वर्षापासून मीन राशी भोगत आहे. आणि आत्ता जे शनिदेवाचं भ्रमण आहे, तर शनिदेव हॉस्पिटल स्थानाचा मालक आहे. तर हॉस्पिटल स्थानाचा मालक लग्नातून जेव्हा भ्रमण करतोय, तर हा निश्चितप्रमाणे आपल्याला वेगवेगळे आजार, काही अचानक पीडा, या गोष्टींचा सामना निश्चितपणे मीन राशीवाल्याला होतोय. त्याची शनिदेवाची दृष्ट ही सप्तम स्थानावर पडते, तर वैवाहिक जीवनात देखील मोठ्या अडचणींचा सामना होत आहे. आपापसामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तर अशा वेळेस आज पंचम स्थानात जो तुमच्या लग्नाचा मालक आहे गुरुदेव आणि दशम स्थानाचा मालक आहे, तो पंचम स्थानात अति महत्वाचं, अति पुण्याईचं स्थान, लक्ष्मी स्थान ज्याला म्हणतात, पंचम भाव, तिथे कर्क रास येते आणि तिथे तुमचा लग्नाचा मालक उच्चीचा होऊन आता भ्रमण सुरू करतोय. तर हा एक दैदिप्यमान काळ मीन राशी, मीन लग्नासाठी सुरू होत आहे. या काळामध्ये जे उच्चच्या गुरुची दृष्ट तुमच्या लग्नावर पडणार आहे आणि जो कारवाया तुमच्या विरुद्ध शनिदेव 7.5 करत होता, तर त्याच्यावर पूर्णपणे लगाम आता पडणार आहे. तुम्हाला जो काही हेल्थच्या रिलेटेड प्रॉब्लेम सुरू होते, तर तिथे तुम्हाला निश्चित आता रिकव्हरी दिसणार आहे. तुम्हाला आजारांपासून मुक्त करण्यासाठी ही जी गुरुदेवाची दृष्ट आहे, नवम दृष्ट, ही अति महत्वपूर्ण या काळात ठरणार आहे. पंचम स्थान आपल्या संततीचं आहे. आपल्या संततीकडून आपल्याला भरपूर खुशखबर मिळतील. संततीच्या काही त्यांनी केलेल्या गोष्टींमुळे, अचीवमेंट्समुळे आपल्याला निश्चित मनाला एक समाधान मिळू शकतं, असा हा काळ आपल्याला दाखवत आहे. गुरुदेवाची दृष्ट लाभस्थानावर पडते, भाग्यावर पडते, तर भाग्याची संपूर्ण साथ मिळणार आहे आणि लाभाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आता वाढण्याचे शुभ संकेत हे गोचर भ्रमण दाखवत आहे. मंगळदेव जे स्वराशी, मूळ त्रिकोण राशी, त्याची मेष राशीतून त्याचं भ्रमण जे सुरू झालंय, हे मीन रास, मीन लग्नासाठी द्वितीय स्थानात येते. म्हणजे धन, कुटुंब, वाणी, बँक बॅलन्स, आपले रिसोर्सेस. तर तिथे धनस्थानाचा मालक धनेश धनातून जेव्हा भ्रमण करतो, तर धनामध्ये अफाट वृद्धी होताना आपल्याला आता या काळात दिसत आहे. कुटुंबात काही वादविवाद होते, ते देखील संपुष्टात येण्याचे शुभयोग बनलेले आहेत. आज तुमच्या जे ओव्हरऑल बँक बॅलन्स मध्ये जे फ्लक्च्युएशन येत होतं, तर या काळामध्ये बँक बॅलन्स मोठ्या प्रमाणावर वाढण्याचे शुभ संकेत आपल्याला मिळत आहेत. बुधदेव जे आता स्वराशीचं भ्रमण, त्याचं चतुर्थ स्थान तुमच्या इथे जी मिथुन रास येते, तिथून जे सुरू होत आहे, तर तुमच्या मातेकडून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळणार आहे. मातेला काही त्रास सुरू होते, तर तिथे निश्चित आता शुभफळं मिळताना दिसत आहेत. तुम्हाला नवीन प्रॉपर्टी, नवीन वाहन घेण्याचे योग देखील या काळात बनत आहेत. तुमच्या डॉक्युमेंटच्या रिलेटेड काही गोंधळ सुरू होता, जुन्या आधीच्या याच्यामध्ये काही डॉक्युमेंट प्रॉपर्टी रिलेटेड असेल, तर त्याच्यामधला काही जो इश्यू होता, काही प्रॉब्लेम होता, ते सॉर्ट आउट होताना आपल्याला दिसत आहेत. आज घरामध्ये काही विसंवाद होता, वादविवाद होते, तर ते संवादाने संपुष्टात येताना दिसत आहे आणि सुखामध्ये वृद्धी होते. आज संपूर्ण आपलं राहतं घरात एक वेगळ्या प्रकारचा आनंद या काळात तुम्ही निश्चितपणे भोगणार आहात. या एकूणच तिन्ही ग्रहांचे जे काही भ्रमण आहेत, तर याची अशुभ फळं नष्ट करण्यासाठी आणि शुभ फळं मिळवण्यासाठी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हनुमंताला गुळाचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे. हनुमान चालिसाचं पठण तिथेच मंदिरात तुम्हाला करायचं आहे. पंचम स्थानात जो उच्चीचा गुरु आहे, तर तुमच्या जवळपासच्या एखाद्या शाळेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाची मिठाई गुरुवारच्या दिवशी दान करू शकता. पंचम स्थान हे मंत्रजापाचं स्थान आहे, तर ओम गुरुवे नमः या मंत्राचा जाप तुम्ही सदैव आयुष्यभर करायला पाहिजे, कारण तुमच्या लग्नाचा मालक हाच गुरुदेव आहे. आणि आपल्याला जो बुधाच्या चतुर्थ स्थानातून जे त्याचं भ्रमण होत आहे, त्याची शुभ फळं मिळवण्यासाठी तुम्ही पक्ष्यांची सेवा करणं अतिशुभ फलदायी तुम्हाला ठरू शकतं. त्यांच्यासाठी दाण्या पाण्याची सोय तुम्ही निश्चित करा. बाजरा,
तुम्ही हिरवे मूग पाण्यामध्ये भिजवून रोज पक्ष्यांना खाऊ घाला. याने निश्चितपणे तुम्हाला सर्व शुभ फळ चतुर्थ स्थानाची निश्चित मिळतील. धन्यवाद.